महाराष्ट्रासाठी गुड न्यूज। मान्सूनचं तळ कोकणामध्ये आगमन। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी। मुंबईतल्या पवईमध्ये महानगरपालिका पथक आणि पोलिसांवरती दगडफेक। अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना जमावाचा हल्ला। 15 ते 20 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी। राजीनाम्याच्या मागणीवरती फडणवीसांची अमित शहांशी फोनवरून चर्चा। प्रत्यक्ष भेटून बोलू, शहांचा फडणवीसांना निरोप। आज नागपूर मार्गे दिल्लीला जाणार। राज्यातलं चित्र बदलण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी। देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नेत्यांचा सूर। तटकरेंनी मात्र वृत्त फेटाळलं। सुनेत्रा पवारांबद्दल माझ्या मनामध्ये नेहमी आदर। पार्थ आणि जय पवार मलाही मुलांसारखेच। पुण्यामध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया। बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरून युगेंद्र पवार यांना हटवलं। आपल्याला न कळवता पदावरून हटवल्याचा युगेंद्र पवार यांचा दावा। लोकसभेच्या निकालानंतर बैठकांचं सत्र। शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज वर्षा बंगल्यावरती बैठक। तर शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। संघाचं नेतृत्व मोदींना पर्याय शोधतंय। संजय राऊत यांचा दावा। भाजपमध्ये मोदींसंदर्भात प्रचंड नाराजी असल्याची राऊतांची टीका। अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करा, जेडीयूची मागणी। अग्निवीर योजनेच्या विरोधात बिहार आणि यूपीमध्ये प्रचंड असंतोष। तीनशे 51व्या राज्याभिषेक सोहळा रायगडावरती उत्साहात साजरा। हजारो शिवभक्तांची उपस्थिती। तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये शाही शिवपूजन। बघा नीट,